महादेव कोगनुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून सोलापूर सिद्धरामेश्वर व रूपा भवानी देवीला साकडे। महादेव कोगनुरे यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना। सोलापूर जिल्ह्यात सध्या प्रत्येक पक्षातील नेत्यांनी विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आपापल्या गॉडफादरकडे फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत। तर काही नेत्यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी स्वतः कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत। त्यातच आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेस नेते महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य कार्यकर्त्यांनी सोलापूर येथील सिद्धरामेश्वरच्या मंदिरात तर शुक्रवार देवीचा वार असल्याने रूपा भवानी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून साकडे घालून प्रार्थना केली। यापुढे आता दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। कारण सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे। अनेक नेते सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी गाठीभेटीवर जोर देत धडपड करताना दिसून येत आहेत। त्यातच आता महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः कार्यकर्ते सिद्धरामेश्वर व देवीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करत असल्याने आता पक्ष नेतृत्वाला ही उमेदवारी कोणाला द्यावी याचा प्रश्न पडला आहे। सध्या तरी यामुळे एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना कार्यकर्त्यांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे। यापूर्वीही केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नूतन खासदार प्रणिती शिंदे तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी निवेदन सादर करून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती। आज पुन्हा एकदा कार्यकर्ते एकत्रित येत महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून श्री सिद्धरामेश्वरच्या चरणी नतमस्तक होताना दिसून आले। यावेळी शिवशरण मुलगे, रविकांत चांदोडे, मल्लेशी मंडोली, रविकांत पाटील, किरण राठोड, हनुमंत दिंडोरे, काशिम शेख, नागेश कोळी, ओंकार स्वामी, लक्ष्मीकांत बगले, अंबादास पाटील इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी महादेव कोगनुरे यांच्यावर प्रेम करणारे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। माझं नाव किरण राठोड। आज मी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण तालुक्यामधील उमलतं नेतृत्व आदरणीय महादेवजी कोगनुरे साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी या निमित्तानं आज सिद्धरामेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साकडे घालण्यात आलं व त्याचबरोबर साहेबांचं हे जे काही कार्य चालू आहे दक्षिण तालुक्यामध्ये वाखण्याजोगं असं कार्य साहेबांचं चालू आहे। त्यानिमित्तानं एक चांगला खमका आणि एकदम दमदार नेतृत्व या तालुक्यामध्ये जनसामान्य लोकांना त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कोण नेतृत्व असेल तर ते फक्त आणि फक्त महादेवजी कोगनुरे साहेब असतील। याच निमित्तानं आज आम्ही आमच्या दक्षिण तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीनं सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी आज महाराजांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावं या निमित्तानं आम्ही महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साकडे घालण्यात आलं व त्याचबरोबर साहेब या साकड्याच्या निमित्तानं दैव आम्हाला निश्चित आमच्या पदरामध्ये आम्ही जे काही साकडे घातलेलं आहे ती देईल अशी आशा व्यक्त करतो व साहेब दक्षिण तालुक्यामध्ये भावी आमदार नसून चालू आमदार असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो व माझे छोटे विचार संपवतो। जय हिंद। माझं नाव शिवशरण मुलगे। आज जे जनसेवक आहेत समाजसेवक माननीय श्री महादेवजी कोगनुरे साहेब यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी उमेदवारी मिळावी यासाठी दक्षिण सोलापुरातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या युवकांनी एकत्रित येऊन आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांना साकडे घालण्यात आलेलं आहे व सिद्धरामेश्वर महाराजांना साकडे घालून महादेव कोगनुरे साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी असं जे सर्वसामान्य जनतेकडून मागणी आहे त्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे साहेबांबद्दल आणि लोक स्वतःहून म्हणत आहेत की साहेब तुम्ही थांबा आम्ही तुम्हाला निवडून आणू। त्यामुळं एक दक्षिण सोलापूरला एक चांगलं नेतृत्व मिळावं या हेतूने सोलापूरचे ग्रामदेव सिद्धरामेश्वर महाराजांना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व युवकांकडून आज प्रभूचरणी प्रार्थना करण्यात आली व सिद्धेश्वरांना साकडे घालण्यात आले की साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी।
रविकांत संगण्णा चांदोडे, तालुका दक्षिण सोलापूर टाकळी येथील रहिवासी असून मी आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांना खरंच नतमस्तक होऊन हे साकडं घातलेलं आहे की अख्ख्या जगाला हरवणारी घटना जी कोविड होती त्या काळामध्ये सन्माननीय माझे दैवत मार्गदर्शक महादेव कोगनुरे साहेब यांचं काम बघून खरं तर दक्षिण सोलापूरला तेच उमलते नेतृत्व आणि त्यांनाच उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावे ही दक्षिण सोलापूरच्या तमाम नागरिकांकडून मी या ठिकाणी साकडं घातलेलं आहे। कारण खूप ठिकाणी बघितलेलं आहे कुठल्याही जळीत कांड असो, काही ठिकाणी शालेय साहित्य असो, त्या ठिकाणी सर्वात अगोदर म्हणजे सन्माननीय कोगनुरे साहेबांचा मदतीचा हात असतो। त्यामुळं तमाम दक्षिण सोलापूरकरांच्या वतीनं मी आज या ठिकाणी आपल्याही माध्यमातून सांगू शकतो की हा आमचा आवाज मुंबईपर्यंत जायला पाहिजे, दिल्लीपर्यंतही जायला पाहिजे की सन्माननीय कोगनुरे साहेबांनाच तिकीट मिळालंच पाहिजे। तिकीट मिळाल्यानंतर त्यांना निवडून आणायची जबाबदारी ही आमची असेल। आज मी ठामपणे पुन्हा एकदा मी सिद्धेश्वर महाराजांना नतमस्तक होऊन हे एकच आपल्या माध्यमातून सांगतो। नमस्कार। काशिम शेख, अवघ्या 6 वर्षापासून जे सोलापूर जिल्ह्यात साहेबाचं काम चालू आहे ते काम बघून त्यांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांच्यामुळं आमच्यासारख्या गोरगरिबाचं कल्याण होतं आहे हे बघून आम्ही आज अख्ख्या दक्षिण सोलापुरातील प्रत्येक गावातील 2-2 कार्यकर्ते असे मिळून 50 ते 60 लोक श्री सोलापूर सिद्धेश्वर ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांना रुद्राभिषेक करून साकडं घातलं की काँग्रेस पक्षाकडून महादेव कोगनुरे साहेबांना उमेदवारी मिळावी आणि आम्ही आशाही करतो की पक्षांनी त्यांना तिकीट देईल आणि त्यांना तिकीट देऊन पक्षानं त्यांच्यावर न्याय करावा आणि त्यांना निवडून आणायची जिम्मेदारी आमच्या सर्व मित्रपरिवाराची आणि MK फाउंडेशनच्या कार्यकर्त्याची असेल। आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सिद्धेश्वर महाराजांना अजून एकदा एक मनानं मागतो की आम्ही जे एवढे लोक इथं येऊन तुमचं रुद्राभिषेक केलं यांची सर्वांची इच्छा तुम्ही पूर्ण करावी एवढंच मी महाराज चरणी प्रार्थना करतो आणि जय। कर्पूरारती बेळगे कारुण्य शरणु जनके वरवनित्यनो परम कर्पूरारती बेळगे कारुण्य ओम कर्पूरवरं प्रणमाधारं संसारधारं जयेन्द्रहारं कलियुगे प्रथम भावेजं दिव्यवर्तवरं शास्त्रोक्त सर्व संपद आयु आरोग्य अभिवृद्धता